श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी एक छान अशा विषयावरती तुम्हाला एक सेवा सांगणार आहे, जी की अतिशय सोपी आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्याकडून आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये माळ घेऊन बसणं किंवा 11 माळी करणं हे शक्य नाहीये. भरपूर जणांना असा प्रश्न आहे, की ताई आम्ही माळ करू शकत नाही. आमचं नामस्मरण करतांनी, स्वामी समर्थ माळ जप करतांनी लक्ष विचलित होतं. मन लागत नाहीये, मनामध्ये दुसरेच विचार येत आहेत. या सगळ्या गोष्टींवरती मी आज एक छान असा उपाय घेऊन आले आहेत, जो की अतिशय प्रभावी आहे आणि मेन म्हणजे त्वरित अनुभव देणारा आहे आणि तुम्ही जी सेवा कराल, ती थेट स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पोहोचते, अशी मी आज एक सेवा घेऊन आली आहे. तर सेवा अशी आहे, की स्वामी समर्थ नाम जप पुस्तिका. हो, तर ही सेवा केल्याने आयुष्यातील अडचणी तर दूर होतीलच, पण ही सेवा थेट तुमची महाराजांच्या चरणी अक्कलकोटला महाराजांच्या जे समाधी मठ आहे तिथे ही सेवा जाईल. एवढी प्रभावी ही सेवा आहे, ही पुस्तिका आहे. तर ही सेवा करायची कशी? आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे. तर ही जी पुस्तिका आहे तुम्हाला ऑनलाईन मिळेल. ही Flipkartला आहे. कितीतरी 100 की 150 रुपयाची ही पुस्तिका मी ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि ह्या पुस्तिकामध्ये आपल्याला स्वामी समर्थ नाम जप यामध्ये 11,000 नामजप आहे. तर विचार करा, ह्या सगळ्या पुस्तिका जी आहे त्यामध्ये आपला 11,000 नामजप होणार आहे आणि हा नामजप खूप मोठा आहे. म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही महाराजांचं किती मोठं नामस्मरण होणार आहे. सर्वात अगोदर मी तुम्हाला ही पुस्तिका दाखवून देते कशी आहे. तर इथे मस्त असे बॉक्स केलेले आहे. त्यामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायचा आहे. आता ही सेवा करायची कशी? ह्या वहीचं करायचं काय? ही वही कशी अक्कलकोटला जाणार आहे? हे सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण पाहूया, की ही सेवा करायची कशी? तर तुमच्याकडे जर ही पुस्तिका नसेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही पुस्तिका नसेल, तर तुम्ही स्टोअरमध्ये कुठलीही छान अशी वही आणा. त्यामध्ये असे रकाने आखा आणि त्यामध्ये सेवा सुरुवात करा. असं नाहीये, की महाराज तुम्हाला ही पुस्तिका असली तरच पावतील असं काही नाहीये. तर तुम्ही ती वही आणा. त्यामध्ये स्वामी समर्थ जप करा. आता ही सेवा करायची कशी? ही वही आणल्यानंतर, ही पुस्तिका आणल्यानंतर महाराजांपुढे ठेवा. संकल्पयुक्त ही सेवा करा. मी तर म्हणेल संकल्पयुक्त करा. महाराजांसमोर संकल्प घ्यायचा. महाराज आजपासून दररोज मी तुमचा हा 11,000 जप जी पुस्तिका आहे, त्या सेवेला सुरुवात करत आहे. ती सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. ती सेवा माझी अक्कलकोटला येऊ द्या आणि जेव्हा मी ही अक्कलकोटला घेऊन येईल, तुम्ही मला प्रचिती द्या. ही सेवा मी करते आहे. तर माझ्याकडून तुमचं जास्तीत जास्त नामस्मरण होऊ द्या आणि ह्या सेवेचं एक महत्त्व काय आहे माहिती आहे का? आपण जेव्हा ही सेवा करतो ना, आपण माळ जप करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये भरपूर विचार येतात. लक्ष तिथे लागत नाही. त्यापेक्षा आपण लिहून काढा. मी तर म्हणेल, की सगळ्या सेवेकऱ्यांना सांगेल, तुम्ही जप लिहा. लिहिल्याने खूप फायदा होतो. आपण तेच रेटून आपल्याला सवय होते, की महाराजांचं नामस्मरण कसं करायचं आहे, काय करायचं आहे आणि ह्या पुस्तिकेचं एवढं महत्त्व आहे, मन विचलित होत नाही आपलं. म्हणजे आपण लिहिण्यामध्ये आपलं सगळं लक्ष असतं, की अक्षर चांगलं येतंय का? आपण व्यवस्थित लिहितो आहे का? त्याच रकान्यामध्ये लिहितो आहे का? त्यामुळे आपलं सगळं लक्ष जास्त ह्या नामजपावरती असतं आणि आपला जपही भरपूर वाढतो. आपलं लिहेपर्यंत श्री स्वामी समर्थ लिहेपर्यंत 2दा जप होऊन जातो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ भरपूर सगळा जप होतो. आपल्या वाट्याला आपले सेवेचं बँक बॅलन्स वाढतं. आणि आता ही सेवा कधी करायची? तर तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पण ही सेवा करू शकता किंवा अथवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. फक्त सेवा करायचं एवढंच आहे, की स्वच्छ हातपाय धुवून स्वामींसमोर अगरबत्ती, दिवा लावून तुम्हाला ही सेवा करायची आहे. स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये ही सेवा करायची नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही वही ठेवायची कुठे? तर जिथे स्वच्छ जागा आहे मी सांगेल की तुम्ही देवघरामध्येच आजूबाजूला ही वही ठेवा. खूप पवित्र पुस्तिका आहे ही, त्यामुळे तिचा अपमान व्हायला नको. तुम्ही तिथे ठेवा आणि आता ही वही जी पुस्तिका आहे ती अक्कलकोटला कशी जाते? आता जेव्हा तुमचा हा जप पूर्ण होईल, ही वही जी आहे, ही पूर्ण 11,000 जप होईल, तेव्हा आपण अक्कलकोटला जाण्याचा योग येतो म्हणजे येतोच. माहिती नाही का, कसा, कोण आणतं काय, पण स्वामींचं बोलवणं येतं आणि तेव्हा ही पुस्तिका जी आहे ती अक्कलकोटला घेऊन जायची
आणि अक्कलकोटला गेल्यावर ही पुस्तिका आपला जप महाराजांच्या चरणी अर्पण करायचा. तिथे जे गुरुजी आहे ते ही पुस्तिका आपल्याकडून घेतात भरपूर जणांनी. आणि जेव्हा मला हे का बरं माहिती आहे, कारण की जेव्हा मी अक्कलकोटवरून माझ्या घरी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आल्या होत्या, तर त्या पादुकांमध्ये जे पेपर वगैरे आपल्याला तिथली रक्षा देतात बघा ते त्याच्यामध्ये, तर ती रक्षा गुंडाळण्यासाठी हे पेजेसचे वापर करतात तिथे अक्कलकोटला. म्हणजे आता हा पेज फाडतात तिथे आणि यामध्येच रक्षा बांधून ते आपल्याला देतात. आणि आपला जपही तिथे अर्पण होतो आणि एक चांगल्या सत्कार्याला आपल्याला आपली ही जी पुस्तिका आहे ती जाते. म्हणून सगळ्यांनी हा जप करा. ही पुस्तिका जर तुम्हाला भेटत असेल तर नक्की आणा. आणि ह्या सेवेने अनुभव आणि चमत्कार काय असतात हे या सेवेने कळतात. तर मीही ही सेवा उद्यापासून सुरू करणार आहे. तर तुम्हालाही त्याचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये येईलच. आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण की तोही आपला एक जपच होतो. महाराजांच्या चरणी एक सेवाच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी